भुवनपुरवासिनी पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरतिं प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवती नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची विठ्ठल विठ्ठल सर्व
भजन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असलेले श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असा 4 चरणाचा सेवेकरिता अभंग निवडलेला आहे. विठ्ठला काय वाचा म्हणे झाला विष्णुदास काम क्रोध त्याच बांधीजीना विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. महाराज या अभंगाचा अर्थ असं सांगतात की जो कोणी काया वाचा मनाने विष्णुदास झालाय त्याला काम क्रोधाची बाधा होत नाही. ज्यांनी आपल्या स्वामींच्या ठाई विश्वास ठेवलाय ना तो त्यांचं सगळं वैभव भोगतो, सगळं ऐश्वर्य भोगतो. तुकाराम महाराज म्हणतात हे ऐश्वर्य भोगण्याकरिता पण पुण्य लागतं. मग काय करायचं त्याच्यासाठी? आपले चित्त विकारासहित निर्मळ करा. का करायचे विकारासहित निर्मळ? कारण तिथं गोपाळ येऊन वस्ती करतो. विठ्ठल हा भंग उपदेशपर आहे आणि वैष्णवपर आहे. 3 चरणाचे 6 तुकडे होतात. पहिल्या डाव्या 3 चरणात काय करावं हे महाराज सांगतात आणि उजव्या बाजूच्या 3 अर्ध चरणात ते केल्यानंतर फळ काय मिळतं हे सांगतात. पहिलं काय? काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. जो कोणी कायाने, आता मला सांगा काया म्हणजे काय? काया म्हणजे काय माहित नाही का तुम्हाला? काया म्हणजे शरीर. शरीराने देवाची पूजा करणे, वाचाने देवाचं भजन करणे आणि मनाने, शुद्ध मनाने देवाचं स्मरण करणे याला कायिक वाचा असं म्हणतात. काया वाचा म्हणे झाला विष्णुदास काम क्रोध त्याच बांधीची ना. म्हणजे जो कोणी कायाने वाचाने मनाने विष्णुदास झालाय फायदा काय? तर त्याला काम क्रोधाची बाधा होत नाही. दुसऱ्या चरणात काय सांगितलेलं आहे? विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. विश्वास ठेवायचा पण कोणावरही ठेवायचा नाही. कोणावर ठेवायचा? आपल्या स्वामींवर ठेवायचा, आपल्या गुरुवर्यांवर ठेवायचा. आणि ब्रह्म तुम्ही म्हणता तया आम्ही आता ठेवला विश्वास, पण याचा फायदा तरी काय? तर तो त्यांचं सगळं वैभव भोगतो, ऐश्वर्य भोगतो. तिसऱ्या चरणात महाराज काय सांगतात? तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊन गोपाळ राहे तेथे. तुकाराम महाराज म्हणतात आपले चित्त विकारासहित निर्मळ करा. तुम्ही म्हणता आम्ही विकारासहित निर्मळ करू, पण फायदा काय? फायदा काय? तर तिथं गोपाळ येऊन वस्ती करतो. याचा कर्म सुद्धा अतिशय विचार करायला लावणार आहे. ते आपण शेवटी पाहू. विठ्ठल आपल्या अनर्ध्याने देवाचं भजन केलं पाहिजे, आपण पूजन केलं पाहिजे. आपला अनर्ध्य ना एक प्रकारचं जंक्शन स्टेशन आहे. तुम्ही म्हणता ना ताई आम्ही रेल्वे स्टेशन ऐकलं, बस स्टेशन ऐकलं, पण जंक्शन स्टेशन आतापर्यंत नाही ऐकलं. जंक्शन स्टेशन म्हणजे तरी काय? जंक्शन स्टेशन म्हणजे ज्या ठिकाणाहून प्रत्येक गावाला आपल्याला जाता येतं त्या स्टेशनला आपण काय म्हणतात? जंक्शन स्टेशन असं म्हणतात. आपला नर्दे एक प्रकारचं जंक्शन स्टेशन आहे. आपल्या नर्द्यातून आपल्याला 3 गावाला जाता येतं. पहिलं गाव म्हणजे स्वर्ग, दुसरं गाव नरक आणि तिसरं गाव इथूनच देवाची प्राप्ती करून घेता येते किंवा देवच होता येतो. तुम्ही म्हणता ताई आम्हाला ह्या 3 पैकी एक तरी गावाचं तिकीट पाहिजे जाण्यासाठी. मग स्वर्गाला जायचं असेल तर काय करावं लागेल ताई? मग मी सांगते, सोपं आहे, सर्वात सोपं. 100 यज्ञाधिक पुण्य कर्म करायचे आणि स्वर्गाचं तिकीट मिळवून घ्यायचं. तुम्ही म्हणता ताई आता सगळे स्वर्गाला जाऊन काय स्वर्ग भरून टाकायचं, कोणाला नरकाला जावं लागेल. आता नरकाला जाण्यासाठी कोण तिकीट कसं मिळवायचं? सोपं आहे. काय करायचं? पाप करायचं. काय बोलत चला. काय करायचं? जेवण केलं नाही का? काय करायचं नरकाला जाण्यासाठी? पाप करायचं. बोलत चला हो. काय करायचं नरकाला जाण्यासाठी? पाप करायचं. काय करायचं? गो हत्या करायची, ब्रह्म हत्या करायची, दुसऱ्याला वाईट बोलायचं, नाव ठेवायची, मग नरकाचं तिकीट मिळतं. आणि देव प्राप्ती कशी करायची? आपल्या हरिपाठामध्ये प्रमाण आलेले आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आपल्याला देव सुद्धा होता येतं. कसं? देवाचं भजन केल्यास, देवाचं नामस्मरण केल्यास. विठ्ठल विठ्ठल
बसलेच आहे, तर काहीच कळत नाही महाराज, काहीच कळत नाही. पण आजकाल या कलियुगात हाय तर 10% तरी हुशार माणसं. तसं पाहिलं तर एकदा यम दरबारामध्ये यमराजाने हत्तीला विचारलं, हत्तीला बोलू लागलेत, अरे हत्ती, तू एवढा मोठा, एवढा बलवान, पण तू एका माणसाच्या अधीन राहतोस, काय मेळ काय नेमकं? मग तेव्हा हत्ती काय म्हणला, यमराज, आतापर्यंत तुम्ही इथं मेलेले माणसं आणले, पण एकदा जिवंत माणूस आणून पहा ना, पहा त्याचा पराक्रम. मग ते यमदूताला सांगितले. यमदूत खाली गेले. खाली गेल्याच्या नंतर एक व्यक्ती खाटेवर झोपला होता. खाट माहिती ना? खाट जेवण केलं नाही का? केलंय तर बोला ना मग. खाट म्हणजे काय? नाही आज जेवणच केलं नाही, काय बॅटरी कमी काय की, आज चार्जिंग कमी आहे. खाट म्हणजे काय? बाज माहिती तर बोला ना. खाट म्हणजे बाज, आणि बाजावर झोपलेला होता त्याला खाट्यासहित वर नेलं. वर नेल्याच्या नंतर त्याचा डोळा उघडला. डोळा उघडल्याच्या नंतर महाराज त्याने पाहिलं तर वेगळंच गाव दिसायलं. त्याला कळालं की यम दरबार आहे. पण आणलं तरी कशाला त्याला वरी? पुन्हा कळालं की त्याची परीक्षा घेण्यासाठी आणलं. त्याने एक पेन काढला, चिठ्ठी काढली, चिठ्ठी लिहिली आणि ती यमदूताकडे चिठ्ठी दिली. यमदूताकडे दिली. यमदूताने यमराजाकडे ती चिठ्ठी दिली. चिठ्ठी दिल्याच्या नंतर यमराजाने ती चिठ्ठी वाचल्याच्या बरोबर त्याच्या आसनावरून खाली उतरला. त्या व्यक्तीला राजाचे कपडे दिले. त्या व्यक्तीला त्या आसनावर बसवलं. आसनावर बसवल्याच्या नंतर आता यमराजाचं काम काय असतं? पापाचा आणि पुण्याचा निवाडा करून ज्यांनी पाप केले त्याला नरकाला पाठवायचं, आणि ज्यांनी पुण्य केले त्याला वैकुंठाला स्वर्गाला पाठवायचं. पण ते सगळ्यालाच वैकुंठाला स्वर्गाला पाठवायला लागलं. आणि मग वैकुंठामध्ये गर्दी झाली. विष्णू भगवान म्हणले, कस काय एवढी गर्दी झाला? कोण एवढा महात्मा जन्माला आला? मग ते बघण्यासाठी यम दरबारामध्ये गेले. यम दरबारामध्ये गेल्याच्या नंतर, पाऊल ठेवल्याच्या नंतर बघितलं तर खरे यमराज त्या व्यक्तीचे पाय चोपू लागले. म्हणजे काय? पाय चोपू लागले. पाय चोपू लागले. हे बघितल्याच्या नंतर यमराजाला हाक मारले, ओ यमराज, या इकडं. यमराज धावतच आले. धावत आल्याच्या नंतर यमराजांनी हात जोडला, प्रणाम केलं. तेव्हा विष्णू भगवान म्हणले, काय मिळे, सगळेच लोक वैकुंठाला पाठवायलात आणि हे कोण आहे नवीन यमराज? तेव्हा ते म्हणल्या, त्यांनी यमराजांनी ती चिठ्ठी दाखवली. चिठ्ठीत असं लिहिलेलं होतं की यमराज, तुम्हाला दिलेली मुदत संपली आहे, तुम्ही तुमच्या गादीहून खाली उतरा. इथे श्री भगवान वाच असं लिहिलेलं होतं. हे बघितलं आणि विष्णू भगवान म्हणले, हे सगळं खोटं आहे, मी हे लिहिलंच नाही. तेव्हा त्या व्यक्तीला बोलवलं. व्यक्तीला बोलवल्याच्या नंतर ते हात जोडून आला. व्यक्ती हात जोडून आला आणि म्हणलं, विष्णू भगवान म्हणले, त्या तू कोण आहेस? कोण आहेस तू? कशाला इथं आलास? ते म्हणलं, परीक्षा घेण्यासाठी मला इथं आणलंय. मी माझ्या बुद्धीने ही गादी प्राप्त करून घेतली. बरं जाऊ द्या म्हणले, झालं गेलं ते विसरून जा. आता तू जा खाली. खाली जा म्हणल्याच्या नंतर ते म्हणलं, हा असं चिडकी नसतं. आता ते म्हणलं, एकदा जर देवाला पाहिलं तर त्याचा उतरच आहे महाराज, आणि तुम्ही म्हणतात खाली जा, असं कसं जाऊ? तेव्हा विष्णू भगवान म्हणतात, तुझं पाप जास्त आहे, तुझं पुण्य नाही, मग तुला कसं तुझा उद्धार करू? तरी मग गीतेमध्ये एक श्लोक आहे महाराज. तो श्लोक, तो व्यक्ती म्हणाला, तुम्हाला हे शास्त्र खोडावं लागल. मग तुम्ही त्या शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की जो कोणी देवाला पाहेल, देवाचं मुख पाहेल, तर त्याचा उद्धारच आहे महाराज. पण तुम्ही असं का करता? तर तुम्ही माझा उद्धारच करीत नाही. मग तेव्हा म्हणले, चल बाबा तुला नेतो वैकुंठाला. तेव्हा हत्ती हसू लागला महाराज. आता कळालं का यमराजाला? आता कळालं का जिवंत माणसाचा पराक्रम?